नमस्कार, मी श्रुती राहुल. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा सुपरफास्ट घेऊया. अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. रायगडमधील शिवसेनेचे सर्व आमदार डीपीडीसी बैठकीला अनुपस्थित. आजच्या बैठकीची रायगडमधील कुठल्याही आमदाराला माहिती नव्हती. शिवसेना आमदारांची माहिती. रायगडच्या डीपीडीसीची बैठक. अजित पवारांनी कालची बैठक आज ठेवली. रायगडावर कार्यक्रम असल्यानं आज बैठकीला गेलो नाही. मंत्री भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण. तर बैठकीला येणार नसल्याचंही कळवलं होतं. गोगावलेंची प्रतिक्रिया. लॉंग मार्च का थांबवला? सूर्यवंशी कुटुंबाचा सुरेश धस यांना सवाल. लॉंग मार्च मुंबईपर्यंत जाऊ द्यायला हवा होता. येत्या दिवसात उपोषण करणार. सूर्यवंशी कुटुंबाचा इशारा. नाशिकच्या नियोजन बैठकीत सुहास कांतेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन. जास्त संख्येनं शिवसैनिक आणण्यासाठी सज्जता. जरांगे पाटील वापरत असलेली गाडी वाळू माफियांची. जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट. वाळू माफियांचा आका कोण याचा शोध घेतला पाहिजे. लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. हत्येतील सर्व आरोपी वाशीच्या हद्दीत गाडी सोडून पळाले होते. पोलिसांना हे माहिती हवं होतं. संतोष देशमुखांच्या हत्येतील नव्या सीसीटीव्हीवरून धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये 127 शस्त्र परवाने रद्द. पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई. शस्त्र परवाना रद्दचा आकडा 500 वर जाण्याची शक्यता. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा दणका. नाशिकच्या मालेगावात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीकडून अजित पवारांची भेट. बांगलादेशी रोहिंग्या संदर्भातील एसआयटी चौकशीबाबत माजी आमदार आसिफ शेख यांची पवारांशी चर्चा. प्रशासनानं दाखले देणं बंद केल्यानं नागरिकांना अडचण. यावर निर्णय घेण्याची मागणी. पुण्यात वंचित, रिपाई आणि भीम आर्मीचं राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन. सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वंचित आक्रमक. राहुल सोलापूरकरच्या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगताप आक्रमक. सोलापूरकर जिहादी लोकांच्या संपर्कात असतील. सोलापूरकरांनी बोलताना संयम राखावा. संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. राहुल सोलापूरकरनं डॉक्टर आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून दखल. सोलापूरकरनं आंबेडकर ब्राह्मण होते याबाबत पुरावे सादर करावे, अन्यथा कारवाईला सामोरं जावं. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा इशारा. राहुल सोलापूरच्या वक्तव्याचे मालेगावात पडसाद. आरपीआय कार्यकर्त्यांनी सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. सोलापूरकरला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ महाविकास आघाडीचं आंदोलन. सोयाबीन आणि भुईमुग खरेदीच्या मुदतवाढीसाठी आंदोलन. वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे, निलेश लंके आंदोलनात सहभागी. सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही. मुदतवाढ दिली नसल्याचं राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण. सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं राज्यभर दरात मोठी घसरण. नागपूरच्या कळमना बाजारात सोयाबीनचा दर 3500 रुपये प्रति क्विंटलवर. यवतमाळ जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील 3891 महिला अपात्र. यवतमाळ, पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वाधिक लाडक्या बहिणी अपात्र. नावावर गाडी, दुकान असलेल्या आणि निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचा समावेश. वाशिमच्या रिसोर्टमध्ये मुदत संपूनही पाण्याच्या टाकीचं काम अपूर्ण. पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी महिलांचं साखळी उपोषण. धुळे महापालिकेच्या मराठी शाळेची अत्यंत दयनीय अवस्था. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी शाळेची संख्या 60 वरून 19 वर. हिंगोली तालुक्यातील बोराळा शिवारात जलसंपदा विभागाच्या वतीनं 15 हेक्टरमध्ये साठवण तलावाचं काम सुरू. मात्र दर्जाहीन काम होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी काम थांबवलं. खंडाळा शिरवळ ते साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण लोणंद नगर पंचायतीनं हटवलं. अतिक्रमण हटवा मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान. वाशिम नगर परिषदेतील रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम. लवकरात लवकर रिक्त पदं भरण्याची नागरिकांची मागणी. लातूरमधील महाराणा प्रताप नगरची पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करा. पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांची मागणी. अनेक महिन्यांपासून काम बंद असल्यानं नागरिक आक्रमक. बुलढाणा पोलिसांनी काढली गावगुंडाची धिंड. नागरिकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी पोलिसांचं पाऊल. गावगुंडांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. चंद्रपूर जिल्ह्यातील येल्लापूर गावावर पाणी संकट. पाणी टंचाईमुळे गावकरी गाव सोडण्याच्या तयारीत. ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी. बुलढाण्याच्या शेगावमध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची परीक्षा केंद्राला भेट. 12वीच्या परीक्षेचं कॉपीमुक्त अभियानाची भोयर यांच्याकडून पाहणी. रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीची मुदत संपली. निवडणूक होईपर्यंत प्रशासक नगरपंचायतीमधील निर्णय घेणार. छत्रपती संभाजीनगर विमानतळासमोर गाड्या हटवल्या म्हणून फळ विक्रेत्यांचा गोंधळ. फळ विक्रेत्यांकडून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ. 18 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल.
सोलापूरमधील शासनाची महाफूड साईट मागील 2 महिन्यांपासून विस्कळीत, नागरिकांची मोठी गैरसोय. नंदुरबारमध्ये गेल्या 9 वर्षापासून 2 येमेनच्या नागरिकांचं बेकायदा वास्तव्य. व्हिसा नसताना मदरशात बेकायदा वास्तव्य केल्याचं उघड. अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चौकशी सुरू. शिर्डीत पोलीस प्रशासनाविरोधात स्थानिक आक्रमक. ग्रामसभेत पोलिसांविरोधात ग्रामस्थांचा रोष. गुन्हेगारी मोडीत काढा, अन्यथा पोलीस ठाण्याला टाळं ठोकण्याचा इशारा. जळगाव रेल्वे स्थानक आणि यार्डात नवीन 75 सीसीटीव्ही बसवले जाणार. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे यार्डमधील चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय. यासंबंधीचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या भुसावळ डीआरएम कार्यालयाकडे पाठवला. माघी यात्रेनिमित्तानं पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात औसेकर महाराज मंडळाचं चक्री भजन. मठाधिपती गुरुबाबा महाराज औसेकर यांच्याकडून 14 अभंगांचे गायन. हजारो भाविक चक्री भजनात दंग. वर्ध्यात जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि धनुर्विद्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. धनुर्विद्या स्पर्धेत 57 तर बुद्धिबळ स्पर्धेत 176 खेळाडूंचा सहभाग. वैष्णवी बहुउद्देशीय संस्था देवळी आणि संस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं स्पर्धांचं आयोजन. जळगावच्या वाघोडीतल्या श्री सीताराम मुंजोबा महाराजाच्या यात्रोत्सवाला प्रारंभ. मध्य प्रदेश आणि खानदेशातील लाखो भाविक दाखल. 4 दिवस चालणारी यात्रोत्सव यात्रेला 200 वर्षांची परंपरा. आंबेगाव तालुक्यातील नारोळीमध्ये मुक्तादेवी मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनी भव्य शोभायात्रा. कीर्तन आणि महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता. मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची उपस्थिती. भंडाऱ्यात उन्हाळी भात पिकाच्या रोवणीला सुरुवात. पारंपरिक गाणं गात मजुरांकडून आनंदी वातावरणात रोवणी. साकोली तालुक्यातील एकोडी गावात कृष्णा तरोने यांच्या शेतात भाताच्या रोवणीची लगबग. नांदेडच्या नायगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल. तालुक्यात पारंपरिक पिकासह मिरचीची सर्वाधिक लागवड. नांदेडमधील कंधार तालुक्यात ज्वारी पिकावर चिकटा मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. फुलवळ, गौळ, सगमवाडी आणि बाबुळगाव परिसरात ज्वारीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. लागवडीचा देखील खर्च निघत नसल्यानं 15 एकर पेरूची बाग तोडली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात पेरू उत्पादक शेतकरी चिंतेत. अरुण देशमुख असं पेरू उत्पादक शेतकऱ्याचं नाव. रत्नागिरीत काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 10 रुपये अनुदान मिळणार. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून 485 शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले. कोबीला भाव नसल्यानं नाशिकच्या येवल्यात शेतकरी चिंतेत. कोबीच्या शेतात शेतकऱ्यांना शेळ्या मेंढ्या सोडल्या. लाल, केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी राजूर घाटात सर्वत्र बहर. पळसाचं निसर्गरम्य असं रूप पाहून धर्तीवर स्वर्गाची अनुभूती. बोईसरच्या सरावली ग्रामपंचायत हद्दीतील केमिकल गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग. पहाटेच्या सुमारास अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात. घातक केमिकलची विल्हेवाट लावता आली नसल्यानं आग लावण्यात आल्याचा प्रकार. परिसरातील नागरिकांना मोठा त्रास. अंबरनाथ एमआयडीसी रोडवर मद्यधुंद तरुणांचा राडा. नशेबाजांकडून तरुणाला बेदम मारहाण आणि शिवीगाळ. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपूरमध्ये महिलेवर अत्याचार करत व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक. पीडित महिलेच्या जबाबावरून आरोपीला अटक. पोलिसांनी आरोपीला बेड्या घालत वस्तीतून धिंड काढली. पालघर रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा अपघात. पालघरमधील रुग्णालयात जखमी प्रवाशावर उपचार सुरू. प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती.